आज बनवूया मस्त असा रगडा आणि त्यासोबत मस्त अशी हे पॅटीस। तर क्वचितच असं कोणी असेल की त्याला चाट आवडत नसेल। मला वैयक्तिक विचाराल तर मला सगळ्या प्रकारचे चाट भरपूर आवडतात आणि चाट हे नुसतेच बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरी सुद्धा मस्त पद्धतीने बनवू शकतो। तर आज आपण मस्त असा चटपटीत चवीचा रगडा त्यासोबत मस्त अशी ही कुरकुरीत पॅटीस। चला आज रगडा पॅटीसची रेसिपी पाहूया। तर इथे सर्वात अगोदर मी साधारण 1.5 वाटी इतका हिरवा वाटाणा जे आहे स्वच्छ धुवून 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। आता याऐवजी तुमच्याकडे पांढरा वाटाणा असेल तर तो घेतला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर कुकरमध्ये सगळा वाटाणा जो आहे घालून घेतला। त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अगदी अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आणि 2 ग्लास पाणी घालायचं। पाणी इतकं घालायचं की आपलं जे बोटाचा पुढचा भाग असतो ना तितका बुडाला पाहिजे, कारण आपल्याला खूप जास्त पातळ पद्धतीचा रगडा करायचा नाही। त्यानंतर झाकण देऊन साधारण 3 ते 4 शिट्ट्या घेऊया। 2 शिट्ट्या घेतल्या तरी सुद्धा पुरे, पण जर तुमच्या कुकरमध्ये जर वाटाणा लवकर शिजत नसेल तर 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या तरी सुद्धा चालतील, फक्त खूप गाळ असा वाटाणा करायचा नाही। आता आपला वाटाणा शिजत आहे तोपर्यंत इकडे मसाला सुद्धा बनवायला घेऊया। तर अर्धा चमचा धनेपूड, अगदी पाव चमचा इथे हळद घेतलेली आहे, कारण आपण वाटाण्यामध्ये सुद्धा हळद घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हिंग। आता यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही थोडासा गरम मसाला सुद्धा ऍड करू शकता, मी नाही घातला। त्यानंतर थोडंसं पाणी घालून ही छान अशी मसाल्याची पेस्ट बनवून घेऊया। याने काय होतं, छान असे मसाले जे आहे एकत्रित तर होतात पण रंग सुद्धा छान पद्धतीने निघून येतो आणि अशा पद्धतीने पेस्ट घातली की सर्व मसाले जे आहे एका चवीसोबत तयार होतात। तर इकडे वाटाणा सुद्धा आपला तोपर्यंत तयार झालेला होता। वाटाण्याची कुकरची जी आहे वाफ काढून घेतली आणि इकडे वाटाणा छान पद्धतीने शिजलेला होता। तर हे बघा, असा काहीसा वाटाणा जो आहे आपल्याला शिजून घ्यायचा, खूप जास्त गाळ पद्धतीचा वाटाणा शिजवायचा अजिबात नाही। त्यानंतर स्मॅशरच्या साहाय्याने किंवा मग अशा पद्धतीने जे आहे वाटाणा थोडासा हलका रगडून घ्यायचा, कारण ज्या वेळेस रगड्यामध्ये आपण वाटाणा खातो तर तो दाताखाली थोडासा दाना दाना आला ना ती चव काही वेगळीच लागते बघा। अगदी आपण गाड्यावर जाऊन खातो ना त्याच पद्धतीचा आज आपण रगडा पॅटीस पाहणार आहोत। तर कढई तापायला ठेवली, त्यामध्ये साधारण 2 पळी इतकं जे आहे तेल घातलं। चमच्याने म्हणाल तर 6 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान तापलं की अर्धा चमचा मोहरी छान फुलली की लगेचच यामध्ये जिरे सुद्धा घालायचे। साधारण अर्धा चमचा इतके जिरे सुद्धा घालायचे। मोहरी फुलली की जिरे घालून घेऊया। त्यानंतर इथे काही हिरव्या मिरचीचे जे आहे मी अशा पद्धतीने हिरवी मिरची ठेचून घेतलेली होती। 4-5 हिरव्या मिरच्या ज्या आहे अशा ठेचून घेतल्या त्या सुद्धा घातल्या। मिरच्या छान पद्धतीने 1 मिनिटभर तळल्या गेल्या की लगेचच इथे साधारण 5 ते 7 पाकळ्या ज्या आहे लसणाच्या ठेचून घेतलेल्या होत्या ते सुद्धा घातल्या। लसणाने काय होतं, चव भन्नाट लागते। आता इथे तुम्हाला तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं असलं तर मग तुम्ही करू शकता। त्यानंतर साधारण 1-2 मिनिटे मिरची आणि लसूण जो आहे परतवून घेतला। त्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला होता। रगडा ज्यावेळेस आपण खातो ना त्यावेळेस अजिबात कळलं नाही पाहिजे की यामध्ये कांदा घातलेला आहे, इतका बारीक आपल्याला कांदा जो आहे कट करून घ्यायचा। हवं तर तुम्ही चॉपरच्या मदतीने चॉप सुद्धा करून घेऊ शकता। त्यानंतर कांदा सुद्धा साधारण 2 ते 3 मिनिट परतवून घ्यायचा, जेणेकरून कांदा आपला छान पद्धतीने मऊ पडेल। तर हे बघा, असा काहीसा जो आहे इथे कांदा मी परतवून घेतलेला होता। आता यामध्ये जी आपण मसाल्याची पेस्ट बनवून ठेवलेली होती ना, साधारण 5 मिनिटं झाले असतील, 5 ते 7 मिनिटं आपली मसाल्याची पेस्ट जी आहे छान पद्धतीने भिजली गेलेली होती आणि रंग पहा काय सुरेख आलेला आहे। मसाल्याची पेस्ट घातली, साधारण 2 मिनिट इतकं जे आहे परतवून घेऊया, म्हणजे मसाल्याचा रंग आणखीन जास्त पद्धतीने खुलून येईल। आता या ठिकाणी मी बटाटे अगोदरच जे आहे उकडवून त्यानंतर साल काढून घेतलेली होती। मीडियम साईजचे 3 बटाटे जे आहे हाताने कुस्करून घालून घेतले। यापेक्षा जास्त नको, कारण आपल्याला बटाट्याचे जे आहे पॅटीस सुद्धा बनवायचे आहेत आणि खूप जास्त बटाटा घातला तर बटाट्यामध्ये काय होतं, खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं, त्यामुळं आपला रगडा खूप लवकर असा घट्ट सुद्धा होऊ शकतो। तर हे बघा, इकडे बटाटा सुद्धा घातला, बटाटा मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतला आणि मसाल्याला रंग पहा किती सुरेख आलेला आहे। ज्यावेळेस आपण तेलामध्ये डायरेक्ट मसाले घालतो तर इतका छान रंग कधीच येत नाही। तर अशा पद्धतीने पेस्ट तुम्ही हवं तर कुठल्या भाजीसाठी सुद्धा ही ट्रिक नक्की वापरू शकता। ज्यावेळेस आपण ग्रेव्हीची वगैरे भाजी करतो तर अशा पद्धतीने मसाले भिजवून जर घातले ना त्याला रंग खूप छान येईल।
त्यानंतर वाटाणा जो आहे शिजवलेला वाटाणा घातला आणि कुकरमध्येच थोडंसं पाणी जे आहे ढवळून घातलं, जेणेकरून कुकरमध्ये जे काही वाटाण्याचे दाणे वगैरे असतील ते सुद्धा निघून येतील. आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. आता जर तुम्हाला लगेच जर गरमागरम खायचं असेल तर थोडंसं पाणी कमी घाला आणि कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर राहू द्या. खूप जास्त घट्ट पण नकोय. पण जर तुम्हाला खाण्यासाठी अर्धा तास किंवा मग वेळ असेल थोडाफार तर मग अशी कन्सिस्टन्सी करा. कारण काय होतं, जसं की मी तुम्हाला म्हटलं की बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं आणि त्या स्टार्चमुळं आपला रगडा खूप जास्त प्रमाणात घट्ट होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं पाणी जे आहे अगोदरच थोडं सैलसर घाला, जेणेकरून आपला रगडा जो आहे छान मेंटेन राहील. तर अशा पद्धतीने थोडीशी वरून मस्त कोथिंबीर घालायची आणि आपला छान असा हा चटपटीत चवीचा जो आहे रगडा तयार झाला. आता हा रगडा थोडासा घट्टसर करून असाही तुम्ही मस्त त्यावर चटणी, शेव, कांदा घालून असाही खाल्ला तरी उत्तम लागतो. पण पॅटीस सोबत जी चव वाढते ना ती काहीतरी वेगळीच असते. चला हिरवी चटणी बनवायला घेऊया. तर कोथिंबीर घेतली, त्यानंतर पुदिना घेतला, भरपूर कोथिंबीर. जितकी कोथिंबीर घेतली ना त्याच्या अर्धे या ठिकाणी पुदिना घ्यायचा. 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ. आता यामध्ये मीठ आहे ना खूप जास्त प्रमाणात कधीच घालायचं नाही. कारण काय होतं, हिरव्या भाज्या ज्या असतात किंवा कोथिंबीर असते ही थोडीशी पहिलेच खारट असते, त्यामुळं थोडंसं त्यामध्ये अशी मिठाची चव असते, त्यामुळं मीठ थोडं कमी घालायचं. त्यानंतर साधारण 2 चमचे इतकं डाळव घातलं, थोडंसं पाणी. आता इथे तुम्ही थोडे बर्फाचे खडे वगैरे असतील तुमच्याकडे अवेलेबल तर ते सुद्धा घालू शकता. मी बर्फाचे खडे जे आहे माझ्याकडे अवेलेबल नव्हते सध्या बनवलेले, त्यामुळे मग मी पाणीच घातलं आणि थोडासा रंग जो आहे ना चटणीचा छान असा हिरवागार त्यामुळे आला नाही. तुम्ही हवं तर फ्रीजचं पाणी किंवा मग बर्फाचे खडे घालू शकता. त्यानंतर आपली चटणी तयार झाली. आता पॅटीसच्या त्या टिक्क्या बनवायच्या आहे ना त्याचं सारण बनवायला घेऊया. तर मीडियम साईजचे 3 बटाटे स्मॅश करून किंवा मग किसून घ्या. त्यानंतर 1 चमचा ठेचलेली मिरची, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा तिखटाची मिरची पावडर, त्यानंतर पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ. आता लक्षात घ्या, आपण रगड्यामध्ये मीठ घातलेलं आहे, चटणीमध्ये मीठ आहे आणि टिक्क्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ घालायचंय. तर मग मिठाचं जे प्रमाण आहे ना ते थोडंसं काळजीपूर्वक घाला. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि ह्या टिक्क्या ज्या आहे यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर सुद्धा घातलेला आहे. साधारण 4 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. याने काय होतं, आपण ज्यावेळेस ही टिक्की जी आहे फ्राय करतो ना तर ती तेलामध्ये विरघळत नाही आणि छान असा कुरकुरीतपणा जो आहे ना तो टिक्कीला राहतो. त्यामुळे कॉर्नफ्लॉवर जे आहे नक्की घाला. 3 बटाट्यासाठी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर इथे मी घातलेला आहे. आणि अशा पद्धतीने याचं जे आहे डो लावून घेतलेला आहे, म्हणजेच काय तर याचा गोळा बनवून घेतलेला आहे. आता याला रेस्ट वगैरे अजिबात द्यायची नाही, कारण हा बटाटा आहे आणि हा जास्त प्रमाणात घट्ट झाला तर टिक्की व्यवस्थित होणार नाही. त्यावर थोडंसं तेल घातलं आणि तेलाने छान असं सगळीकडे चोळून घेतलं. जर तुम्ही टिक्क्या बनवून ठेवू शकता, जर तुम्हाला टिक्क्या बनवून ठेवा आणि जेव्हा हवं तेव्हा टिक्क्या फ्राय करा आणि रगड्यामध्ये मिक्स करून खाऊ शकता. पण अशा पद्धतीने हा डो जो आहे खूप जास्त वेळ असाच ठेवू नका, कारण काय होतं, खूप जास्त घट्ट झाला तर टिक्क्या जे आहे आपल्याला ज्या पद्धतीने टिक्क्या बनवायच्या आहेत ना त्या पद्धतीने बनल्या जाणार नाही आणि त्याला असे जे आहे तुकडे तुकडे पडले जाईल. त्यामुळं टिक्क्या बनवून तुम्ही अर्धा 1 तास 2 तास असंही ठेवू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे चपट्या टिक्क्या बनवून घेतल्या. खूप जास्त मोठ्या नाही किंवा खूप जास्त छोट्या नाही, मीडियम साईजच्या ज्या आहे ते मी टिक्क्या जे आहे बनवून घेतलेल्या आहे. आता ह्या टिक्क्या हवं तेव्हा फ्राय करा आणि मस्त रगड्यामध्ये घोळवून तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आपल्या टिक्क्या तयार झाल्या. इकडे तेल सुद्धा तापवायला ठेवलेलं होतं. आता हवं तर तुम्ही इथे शॅलो फ्राय सुद्धा करू शकता, पण मी असं सांगेन की टिक्की जी आहे तुम्ही डीप फ्राय करा. ती चव जी असते ना ती वेगळीच लागते. आणि यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घातले त्यामुळे अजिबात तेल जे आहे पीठ नाही टिक्की, त्यामुळे जे आहे नक्कीच डीप फ्राय करा, कारण जो कुरकुरीतपणा असतो ना तो शॅलो फ्रायमध्ये अजिबात येत नाही. आता एका बाजूने साधारण 2 मिनिट होऊ देऊया. 2 मिनिटांनंतर बाजू पलटवून छान अशी ही कुरकुरीत टिक्की जी आहे आपण तळून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे, कारण जर आपण हाय फ्लेम ठेवली तर आतून टिक्की कच्ची राहील, वरूनच रंग बदलेल आणि लो फ्लेम ठेवली तर मग टिक्की जी आहे तेलकट होण्याची शक्यता असते. तर हे बघा छान असा हा रंग आलेला आहे. आता यापेक्षा जर तुम्हाला कुरकुरीत टिक्की करायची असली तर 1-2 मिनिट जे आहे गॅसची फ्लेम हाय करून टिक्की एक बाजूने 2 मिनिटं आणि एक बाजूने 2 मिनिटं अशी करत जी आहे टिक्की हाय फ्लेमवर तुम्ही छान अशी कुरकुरीत आणखीन करून घेऊ शकता.
पण मी मीडियम फ्लेमच करत आहे. साधारण एका वेळेसची टिक्की तळण्यासाठी मला 4 ते 5 मिनिटं लागले आणि छान अशी ही कुरकुरीत टिक्की जी आहे तयार झाली. आता काही टिक्क्या जी आहे इथे नॉनस्टिक कढई नसल्यामुळे तळाला चिकटली जाते. तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन, नॉनस्टिक कढई असेल तर ती वापरली तरी सुद्धा चालेल. आणि ही टिक्क्या जी आहे छान अशा निथळून घ्यायच्या, जेणेकरून तेलाचा अंश खूप जास्त प्रमाणात यामध्ये येणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्या कुरकुरीत टिक्की तयार आहे. त्यानंतर लगेचच सर्व सुद्धा करायला घेऊया. तर डिशमध्ये खाली रगडा घालायचा, भरपूर असा हा रगडा जो आहे खाली घालायचा. त्यानंतर त्यावर जे आहे अशा टिक्क्या ठेवायच्या, 1 किंवा 2 तुमच्या आवडीनुसार किती खायचे तुम्हाला त्या पद्धतीने ठेवू शकता. आणि वरून सुद्धा रगडा घालायचा. आता वरून खूप जास्त नाही घालायचं, साधारण थोडंसं, कारण थोडीशी टिक्की सुद्धा जी आहे ती दिसली पाहिजे. आणि अशा पद्धतीने वरून खालून रगडा, त्यानंतर मध्ये टिक्की, त्यावर थोडीशी हिरवी चटणी चटपटीत चवीची. आता तुम्हाला तिखटाचं प्रमाण किती आवडतं त्यानुसार तुम्ही चटणी यामध्ये घालू शकता. त्यानंतर चिंच गुळाची चटणी किंवा मग आपण ती चिंच खजुराची चटणी बनवून ठेवतो ती सुद्धा. तर अशा पद्धतीने मस्त अशी ही आंबट गोड चवीची चिंचेची चटणी, त्यावर मस्त अशी ही बारीक नायलॉन शेव. आणि वा काय, आपण ज्यावेळेस गाडीवर जाऊन खातो ना किंवा बाहेर जाऊन हा रगडा पॅटीस खातो, त्याच पद्धतीचा रगडा पॅटीस घरी आपल्या स्वच्छतेने आपल्या देखरेखीखाली आपण बनवतो ना, ती चव काहीतरी वेगळीच असते. वरून मस्त असा हा कांदा, कारण चाट म्हणजे कांदा आलाच, कांदा नाही तर चाटचा काहीच उपयोग नाही. तर अशा पद्धतीने आपला हा रगडा पॅटीस तयार झाला. चला मग रगडा पॅटीसची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, रेसिपी लाईक नक्की करा.